हाय गाईज, आयशा आणि निहाल ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचे वेलकम आहे. तर आज आम्ही चाललो आहोत उरसाला. उरूस म्हणजे आज आमच्या इथला संदल आहे कुरोडी गावातला. तर तुम्हाला चला पुढे पाहूया, स्टे ट्यून. घरापासून आमच्या दर्गा ही फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर होती. झालं चढ उतरला आम्ही. चढ आहे, रोड आहे, हायवे. तिथं उतरला की दर्ग्याचे पाळणे दुकानं वगैरे लागली होती. तर सुरुवात झाली दुकानांपासून. तर उतरचाच आम्हाला छान असे पर्सचं स्टॉल दिसला आणि दर्ग्यावरचा मठ जो असतो त्याला आमच्यात गुंबज म्हणतात. त्याची लाइटिंग एवढी सुंदर दिसत होते, लांबून खूप छान दिसत होते. त्यानंतर मी आले सगळ्यांच्या आवडीच्या मंगळसूत्राच्या स्टॉलवर. कोणतेही मंगळसूत्र घेतले तर फक्त 50 आणि 100 रुपये, पण क्वालिटी जी असते ते प्रीमियम क्वालिटी असते, तशी क्वालिटी नसते. मग आले चप्पलच्या स्टॉलकडे. कोणती चप्पल 120 रुपये, क्रॉक्सी 150 रुपये आणि डेली यूजच्या चप्पल रोजच्या ज्या असतात त्या 100 रुपयाला होत्या. त्यानंतर आले 5 रुपयाच्या स्टॉलकडे. ते पाहिलं तर हेअर क्लिप छोटे छोटे वगैरे मोजक्याच काही वस्तू अशा होत्या की 5-5 रुपयाला होत्या. त्यानंतर सगळ्यांचा आवडीचा जिव्हाळा म्हणजे बँगल्स. एवढ्या सुंदर बँगल्स वाटत होत्या आणि त्या लाईटीमध्ये एवढ्या शाईन करत होत्या. त्यांनी लाईटीमध्ये एवढ्या चमचमून दिसत होत्या की कुठली घेऊन कुठली नाही अशा वाटत होत्या बँगल्स. पण मी पाहिल्या, लाईटीच्या फ्लॅशमध्ये पाहिलं तर एकदम अशा त्यांनी शाईन दिसत होत्या. पण जेव्हा आपण बॅकसाईड थोडी केली, मी अंधारात पाहिल्या, मला सवय आहे कोणतीही वस्तू चमकणारी मी नंतर थोडी हातात घेऊन अंधार करून पाहते. मग ती शाईन करत नव्हते अंधारामध्ये. मी म्हणलं नको, लाईटीतच चमकत आहे, अशा चमकत नाही आहेत. त्यामुळे मग कॅन्सल केला बँगल्स घ्यायला. पण पाहिल्या तर नक्कीच मला खूप आवडल्या होत्या. त्यातील गोल्डन कलरच्या ज्या होत्या ना, खूप आवडल्या होत्या. माझ्या सासूबाईंना ज्या होत्या त्या ग्रीन आणि व्हाईट कलरच्या होत्या, ते घ्यायचे होते, पण त्यांच्या मापाची साईजच मिळाली नाही. मी ज्या ह्या हातात बँगल्स घेतल्यात ना, ह्या अंधारात पण शाईन करत होत्या आणि उजेडात पण शाईन करत होत्या. खूप सुंदर अशा होत्या. फक्त 100 रुपये रेट होते. पण आम्ही आज जाणारच होतो. म्हणजे तुम्ही आदल्या दिवसाचा 30 तारखेचा व्हिडिओ पाहत आहात. 31 तारखेला खरेदी करणार होतो. 30 तारखेच्या संध्याकाळी हे व्हिडिओ पाहता तुम्ही मैत्रिणींनो. मग छान अशा बँगल्स घ्यायच्या म्हटलं. मग त्यानंतर म्हटलं नको, उद्या जायचं आहे. मग पुढच्या स्टॉलला गेले तरी कसला शॉपनर आला आहे. आपल्या वेळेस अशा काही वस्तू नव्हत्या. एकदम पूर्ण चपलीचा शॉपनर आला होता. त्यानंतर छान असे झुमके, क्लिप्स, एअरिंग, हेअर बेल्ट सगळं काही होतं मेल्यामध्ये. पण बरंच काही पाहिलं पण खरेदी नाही केली. मग काय, संसार उपयोगी वस्तू आल्या, संसाराकडच्या वस्तू, चमचे, कोणतीही वस्तू फक्त 10 रुपयाला मिळत होते तिथे. चमचे, झाऱ्या, अगरबत्तीचे स्टँड, फिरकीचे चमचे, लायटर, फुलपात्रे, खूप काही होत्या. त्यानंतर अजून एक आलं बँगल्सचं स्टॉल. पुढे आले, पाहिल्यात इथे पण काही नाही, जास्त व्हरायटी नव्हत्या. पण इथे जे सेट आहेत ना, ते फक्त 4 बँगलचे होते ना. अगोदरचे जे पाहिले होते ना, ते 6चे सेट होते. ह्यामधल्या ज्या व्हाईट बँगल्स आहेत ना, ज्या झिगझॅग पॅटर्नमध्ये आहेत, त्या एवढ्या सुंदर दिसत होत्या. आणि ही जी आहे माझ्यासमोर, ती रितूची मम्मी होती. तिला रितू म्हणत होती की मम्मी बघ, ब्लॉगमध्ये शूट करत आहे. मग तिनं पाहिलं, एवढ्या सुंदर होत्या व्हाईट बँगल्स. त्या मला इतक्या आवडल्या होत्या, घ्यायचा विचार केला होता. पाहिलं पण ते लाखाची होती. मग ते लाखची बँगल जे आहेत ना, लवकर तुटते. त्यामुळं म्हटलं बघूयात, ट्राय तर करूयात म्हणून ट्राय केल्या. हातात खूप सुंदर दिसत होत्या. त्यानंतर इथं आले तर माझ्या बहिणीची मुलगी जी आहे ना, ती ट्रेनमध्ये बसली होती. खूप छान असा एन्जॉय केला तिनं ट्रेनमध्ये. पाहत होती मी, तिला म्हटलं हाय कर. तर मला आधी कन्फ्यूज झाले, हाय नाही तर बाय कर म्हणतात. मग तिनं हाय केला. छान असे पहा, मखनी घालून बसले आहे पलीकडचे, जी की हाय करत आहे. हाय केला. छान असा इथे ब्लॉग मी शूट केला. खूप सारी पब्लिक होती. त्यानंतर ऋतू म्हणली आयशा मी पण आपली छोटीशी क्लिप काढते. त्यानंतर तिची, माझी आणि तिच्या मम्मीची क्लिप काढून घेतली. आणि इथे हट्ट धरला होता की मला मोठ्या आकाशी पाळण्यामध्ये तू बसवायचंच. मी म्हटलं नको, मी काही बसत नाही, मला खूप असा त्रास होतो. पण काय ऐकायलाच तयार नाही. मग काय, बसवलं रे बाबा. बसवलं की काय, पाळण्यावाल्याने तर जास्त फिरवलंच नाही. मग त्यानंतर हे होती ना चक्री, एवढी सुंदर वाटत होती. पण बसायची इच्छा होत होती, पण काही भीती वाटते म्हणून नाही बसलो बाबा त्यामध्ये. त्यानंतर हे आडवा पाळणा होता. आडव्या पाळण्यामध्ये बसलो आम्ही. ते क्लिप तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल मैत्रिणींनो. छान असा एन्जॉय केला आणि पाळण्यामध्ये बसून खूप असा आनंद घेतला. त्यानंतर मग अजून दर्ग्यापाशी आलो, जे की संदल येणार होता, जे की घोड्यावर येतो.
पाटील घराणं जे असतं ते पाटलाच्या घराण्यातून येतो. ते आमच्याकडे गोरे पाटील आहेत. मग त्यांच्या घरून बार्शी नाक्यावरून तो संदल येतो. मग त्या संदल येईपर्यंत येऊन जागा धरून बसलो दर्ग्यासमोर छान अशी. त्यानंतरनं सुरुवात झाली. आता हे तुम्ही म्हणू शकता श्रद्धा की अंधश्रद्धा माहीत नाही, पण पुढे हे जे सर्व काही करत आहे ते माणसे ते देवासाठी करत आहे. तर तुम्हाला पाहायला मिळेल. कोणीही हा ब्लॉग जो पाहत असेल तर याचा अर्थ दुसरा काढू नये, कारण जे ते ज्याच्या देवाच्या परंपरा आणि रीत्या असतात हे आम्ही खूप लहान असल्यापासून पाहत आहोत. हे तर तुम्ही पण पाहून इग्नोर करा किंवा एवढा छोटीशी क्लिप तुम्ही पुढे ढकलून जरी पाहिली तरी पण चालेल, पण जे ते त्याच्या देवाच्या नुसार हे असतं. मग ते आमच्या दर्ग्यासमोर जे आहे ते मी लहान असल्यापासून पाहते ह्या गोष्टी होतात आणि ह्यांना काहीही होत नाही. एवढं काही केलं ना तरी ह्यांना काहीही होत नाही. ते टेक्निक असेल, सायन्स असेल किंवा देवाचं काही असेल, हे आपण हे काही सांगू शकत नाही मैत्रिणींनो. हे पाहू शकता तुम्ही कसं केलेलं आहे त्यांनी पुढे. एवढं सगळं झाल्यानंतर ना मग ओरिजिनल व्हॉईसमध्ये तुम्ही दाखवलं असाल की केवढा किलबिलाट होता आणि एवढा आवाज होता की विचारूच नका. पण खूप छान वाटत होतं. असं म्हणजे चिडचिड वगैरे काही होत नव्हती, कारण की एवढं प्रसन्न वातावरण झालं होतं की एवढी पब्लिक एका वर्षातूनच पाहायला मिळते आपल्याला, ते पण आपल्या मेल्याच्या दिवशी, आपल्या जत्रेच्या दिवशी. मग ते जत्रेच्या अगोदरचा दिवस आमच्याकडे संदल म्हणतात. घोड्यावरून पाटलांच्या घरी येतो, ते मी तुम्हाला अगोदर सांगितलेलंच आहे. मग ते ये लागला होता. जसा जवळ येईल तसं बँडवाले पुढे, त्याच्या मागे छान असे धूप टाकणारे होते, जे की आपण लोबन धूप म्हणतो ते टाकतात विस्तूमध्ये, ते येत होते. खूप प्रसन्न वातावरण वाटत होतं. एकदम छान असा धुपाचा वास येत होता. छान असं कव्वाल्या वगैरे चालू झाल्या होत्या. एकदम प्रसन्न. हे पहा तुम्ही मागे पाहत आहात, ह्यांच्या जे मागे जे जातात ते लहान मुले जे आहेत ते धूप घेऊन चालले होते आणि त्यांच्या मागेच तो घोडा होता, तुम्हाला पुढे पाहायला मिळेल, जो की पाटलाच्या घरून येतो. मी सांगितलं होतं तुम्हाला अगोदर. छान अशा लाईटिंग वगैरे केल्या होत्या आणि सगळ्या महिला, सगळे जेंट्स, सगळेजण आहे का नाही, सगळे व्हिडिओ काढत होते. एवढे व्हिडिओ काढत होते की विचारू नका. मागच्याला काही पाहत नव्हतं किंवा पाहायला मिळत नव्हतं, एवढे व्हिडिओ काढत होते. त्यानंतर इथे पहा आमचे निहाल साहेब, जे की तुम्हाला दिसत आहेत की मोरपंखी शर्टमध्ये थांबले होते, ते पण संदलन. हे पहा तुम्हाला दिसत आहे, हा जो छेला आहे, हे जी छत्री आहे, ह्याला छेला म्हणतात आमच्यामध्ये, ते जे आहे ते घोड्यावर येतो पाटलांच्या घरून. ते येत होता, ते आल्यानंतरनं दर्ग्याच्या मध्ये जेव्हा जातं त्यावेळेसच संदल उतरवला जातो, चढवला जातो. संदल चढल्यानंतरनं काही देवाची प्रार्थना वगैरे केल्या जातात आणि त्या प्रार्थना वगैरे झाल्यानंतरनं फटाकड्या, लाईटिंग्स, खूप काही एवढं प्रसन्न आणि एवढं छान छान करतात मैत्रिणी. मग त्यानंतरनं आम्ही सगळेजण प्रसाद घेऊन पाळणे वगैरे खेळायला जातो मैत्रिणींनो. तर हे येईपर्यंत एवढा वेळ होतो, कारण प्रत्येकजण आजूबाजूला जे राहतात ते घोड्याचे पाय धुतात, त्यानंतर पूजा करतात, असं करत असतात प्रत्येकजण. आणि ह्या जत्रेमध्ये ना जातभेद हा कुठलाही नसतो, सर्व समान अशी ही जत्रा असते आमच्या गावाची. एकमेव दोन असतात, एक म्हणजे बार्शी नाक्यावरची जत्रा असते आणि दुसरी म्हणजे आमच्याकडे चिंकिल ठिकाण आहे तिथली एक असते. तर ह्या दोन्ही नालसबलीच्या दर्गा आहे आणि दोन्ही ह्याच्या, पण ह्या ज्या बार्शी नाक्यावरची जत्रा आहे ना मैत्रिणींनो, त्याची एवढी पब्लिक असते विचारूच नका. प्रत्येक ठिकाणची महिला, सासरवासीन, तुम्हाला सांगते नांदायला गेलेल्या मुली, सुना, लेकी, सगळ्या जणी हे ते या जत्रेला उपस्थित असतात. एवढी फार गर्दी असते, खूप छान वाटतं. आणि हे जत्रा म्हणजे की एक जत्रा नव्हे तरी मेल्यापेक्षा काही कमी नाही ह्याला, आणि कुठले उणीव भासत नाही एवढा. आणि माझा ह्या दर्ग्यावर एवढा विश्वास आहे या नालसावली बाबा की त्यांनी जी गोष्ट मागितली मला डोळे बंद करून ती गोष्ट दिलेली आहे. म्हणून मी एवढी भक्त आहे त्यांची की विचारू शकत नाही. मनातून एवढी श्रद्धा आहे त्यांच्या बाबतीत की माणूस सांगू शकत नाही. ए पहा मैत्रिणी, इथे घोडा तुम्हाला थोडा लाईटमध्ये दिसत असेल, ए पहा जातोय छत्रीवर छान असा.
छेला घेऊन जात होता आणि ते जसा जसा जवळ जात होता तसे तसे जोरजोरात ढोल वगैरे वाजत होते. एकदम छान असं वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं ते पहा लाइटिंग्स. आणि हजरत नालसाबोली असं आहे आणि एवढी पब्लिक होती पाहू शकता तुम्ही की फुल गर्दी मैत्रिणींनो, फुल एकदम फुल. आणि पॉझिटिव्ह एवढंच सांगायचं आहे मैत्रिणींनो की आपण कोणताही धर्म जात बेत नाही जर धरला तर सर्व देव आपल्याला समान आहे असं धरून जर चाललं तर कोणत्याही गोष्टीची कमी आपल्याला कोणताही देव आपल्याला पडू देत नाही, कारण सगळे देव एक समान आहे. जातभेद हा माणसाने केलेला आहे, बाकी काही नाही मैत्रिणींनो. हे पाहू शकता, हे फटाकड्या इथे वर जाळलेल्या होत्या, एवढ्या छान वाटत होत्या की प्रत्येकीने याचा रील शूट करून गेला प्रत्येकीने. आणि सगळ्यांच्या मोबाईलवर स्टेटस दिसत आहे की हे रील एकदम एवढी प्रसन्न वाटत आहे. #2026 नालसाबोली उरूस बार्शी नाका असं म्हणून रीलमध्ये टाकलेलं आहे. आणि ही तर आमच्या ऋतूचं चाललं होतं की मला हे घेऊन दे ना, आता हिला घेऊन देऊन काय करायचं. लहान लेकरांसारखा कोणत्या पण गोष्टीचा हट्ट करते ही, तर मग आम्ही पाळण्यात बसलो होते. आणि ऋतूला माझ्या ना एवढा वेळ लागलेला आहे ब्लॉगचं की तुम्ही विचारू शकत नाही. काही क्लिप माझ्या ध्यानात नाही राहिली तर म्हणते आयशा दीदी शूट कर, आयशा दीदी शूट कर. मी नाही केला तर आपण आवडीने शूट करते. आणि एवढी ओरडत होते की मी तिला म्हणलं ओरडू नको जास्त, तर म्हणते ए आयशा दीदी ओरडायचं एवढंच आहे, नंतर काय ओरडायला मिळतं का पाहायला मिळतं. आणि वरून एवढं छान वाटत होतं विचारूच नका मैत्रिणी, खूप छान असं वाटत होतं. वरून प्रसन्न दिसत होतं, एकदम छान अशा लाइटिंग्स वगैरे दिसत होत्या. पहा पुढे कशी ओरडत आहे ती. सायंकाळी आम्ही संदलवरून आलेलो आहोत नालसाबलीच्या, आणि त्यानंतर आम्ही छान अशी पार्टी करत आहोत तुरीच्या शेंगाची. आणि टाईम काय झालेला आहे पहा, कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. हे पहा 1:08 झालेले आहेत आणि छान अशी पार्टी चालू आहे. हे पहा, आता तुम्ही पण या खायला. सायंकाळचे 1:30 झालेले आहेत, म्हणजे आपले 1:30 वाजलेले आहेत. आणि आमचं काय चालू आहे तर हे पहा, मेहंदीचा कोण आणि इथं मेहंदी काढायची चालू आहे, कारण उद्या उरूस आहे. चला आपण मेहंदी पाहूयात. सो आता मेहंदी काढून झालेली आहे. हे पहा मैत्रिणींनो, सुंदर छान अशी मेहंदी काढून झालेली आहे. तुम्हाला मेहंदी आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट, टेक केअर. बाय बाय.